नमस्कार मित्रांनो. तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहेत की आपल्या कोंबड्या जे आहेत हे संध्याकाळी कुठे बसतात. तर तुम्ही पाहू शकता हे वरती आपल्या कोंबड्या जे आहेत हे संध्याकाळचा टाइम झालेला आहे. तर हे सर्व वरती जाऊन बसतात. तर तुम्ही पाहू शकता काही कोंबड्या इकडे आहेत आणि काही मागे इकडे बसले. तर मित्रांनो, आपण आपल्या पोल्ट्रीचा सेटअप कसा केला आहे ह्याचं मी एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला हा वरचा एरिया दाखवला. तर हा यांचा संध्याकाळी बसायचा एरिया आहे. ते सोडून खाली आपण हा पूर्ण एरिया जो आहे इकडे आपण तूस टाकलेला आहे. जो तांदळाचा आणि गिरणीमधून जो तूस निघालेला असतो हा आपण खाली फ्लोअरवरती टाकतो. एक 3 ते 4 इंच तूस खाली टाकतो, जेणेकरून यांची जी विष्ठा असते ती ह्याच्यामध्ये मी ज्या पोल्ट्रीमध्ये लाईट लावला असेल ह्याचा फायदा असा होतो की संध्याकाळी तुम्ही थोडीफार साफसफाई करू शकता. त्यांचं जे फीडर असते हे सकाळसाठी फीड करून ठेवू शकतात. पाणी असतो, हे पाणी वगैरे तुम्ही आपण काय केलेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे आपण पाण्यासाठी घरगुती बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाणी आपण या ड्रममध्ये फिल करतो आणि हे जे कॅप्स आहेत तुम्ही हे बघू शकता ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली पाणी लोड होतो. जसं पाहू शकता की हा एक आपण ड्रम घेतलेला आहे, जवळपास एक 20 लिटर पाणी राहू शकतो आणि ह्याला आपण ॲमेझॉनवरून मागवले होते हे कप्स. तर ह्याच्यामध्ये पाणी जो आहे हा ऑटोमॅटिकली ह्याच्यामधून लोड होतो. म्हणजे जशी कोंबडी ह्याच्यामधून पाणी पिते तर ह्याच्यामध्ये हा ऑटोमॅटिकली रिलोड होत जातो. तर ह्याच्याने काय होते की आपल्याला दिवसभर पाण्याची चिंता नाही. ते सोडून बऱ्याचदा मला लोकांनी काही विचारलं की तुम्ही तुमच्या कोंबड्यांना पौष्टिक खाद्य म्हणून काय देता. तर आपण पौष्टिक खाद्य म्हणून त्यांच्यासाठी मका, ज्वारी, गहू, तांदूळ आणि सोयाबीन याचे आपण मिश्रण करून एक चांगली पेस्ट बनवलेली आहे, म्हणजे चांगली पावडर टाईप हे बनवलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर हे जे खाद्य असते हे आपण त्यांना 80% खाद्य आपण हे देतो आणि इतर जो आहे तो भाजीपाला आणि 20% भाजीपाला आणि इतर ज्यांना ते नॅचरल फीड असं पाहू शकता की हे त्यांना अंड घालण्यासाठी आपण केलेले आहेत. म्हणजे टोपलीमध्ये आपण पेंडा ठेवलेला आहे, साधारण बास्केट लावलेले आहेत. जे काही घरगुती आपल्याकडे असेल त्याच्याने तुम्ही सेटअप करू शकता. जास्ती काही खर्च करायची गरज नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये कोंबड्या जे आहेत ते युजली अंडी देतात. ते सोडून तुम्ही मार्केटमधून जे आपल्याला असे हे मिळतात बांबूचे, ते तुम्ही आणू शकता. त्याच्यामध्ये कोंबड्या एकदम कम्फर्टेबली अंडी घालतात आणि त्यांच्यासाठी हे खूप एक चांगलं उपयोग. LED लावलेला आहे. LED का लावलेला आहे तर कोंबड्यांना संध्याकाळी जेव्हा ते एकदम शांत असतात, जेव्हा ते त्यांच्या जागेवरती जाऊन बसतात, तर आपल्याला इतर कामं करता येतात. पाणी रिफिल करणं, उद्या सकाळसाठी जे त्यांचं खाणं आहे ते रिफिल करणं, या सर्व गोष्टी आपल्याला करता येतात.